हलिमाबींसाठी प्रश्न आहे की बाजारपेठेनं पत्रकारितेवर जे काही आक्रमण केलेलं आहे त्याचा लोकशाहीवर काही परिणाम झाला आहे का? बातमीदारीच्या प्रक्रियेचं लोकशाहीकरण होताना तुम्हाला दिसतंय का? आणि एखादी एका सध्याच्या ध्रुवीकरणाच्या काळामध्ये एखादी पहिल्या पिढीतली शिकणारी मुस्लिम मुलगी जेव्हा पत्रकारितेत येते तेव्हा व्यवस्थेपर्यंत आवाज पोचण्यात काही मदत होते का? हा प्रश्न मी यासाठीच विचारला आहे की हलिमाबींची काल बोलताना त्यांच्या बोलण्यात असं आलं की मी जर स्वतःच्या अनुभवाबद्दल काही बोलले तर ते स्वतःचं उदात्तीकरण केल्यासारखं होईल का? तर मला असं वाटतं की जे स्वतःचं उदात्तीकरण करतात त्यातल्या अनेकांना ते एंटायटलमेंट आहे असं वाटतं. त्यामुळे जे स्वतःच्या जगण्याबद्दल प्रामाणिकपणे बोलतायत त्यांना त्या प्रकारे त्यांनी मांडणी करावी. मी हलिमाला विनंती करतो की तिने आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. खरं तर निवडणूक आयोगाचे मी खूप खूप आभार मानते आणि माझ्या सगळ्या सहकारी आहेत माझ्याबरोबर आणि त्याचबरोबर आमचं कोऑर्डिनेशन करणाऱ्या पल्लवी असेल आणि त्याचबरोबर साधना आणि त्यांची टीम, या सगळ्यांमुळे खरं तर ही संधी मिळाली. आणि अर्थातच दीपक पवार सर, मला खूप आनंद होतो आहे कारण की मराठवाड्यातली मी आहे, गंगाखेडमधील राणी सावरगावची. ते माझं जन्मगाव. म्हणजे हे आत्मकथा नाही सांगते पण हे थोडीशी माहिती म्हणून. आणि त्या गावाचं महत्त्व याच्यासाठी आहे की अतिशय सामाजिक सलोखा लहानपणापासून मी बघितला. वडिलांचं मूळ गाव असेल किंवा मी आता जिथे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहोत, जिथून पंढरपूरच्या वारीसाठीचे संत तुकाराम महाराजांची पालखी जाते, 20व्याचं स्थान आहे जिथे आम्ही सध्या राहतो. आणि पुण्यात असल्यामुळे ज्ञानेश्वर माऊली असेल, तुकाराम महाराज असतील आणि त्याचबरोबर असणाऱ्या असंख्य वारेकरी असतील, दिंड्या असतील, या सगळ्यांबरोबर राहण्याचं मला खरं तर भाग्य लाभलं. आणि त्याचबरोबर केडगाव हे गाव आहे पश्चिम महाराष्ट्रातलं, पंडिता रमाबाईंचं. त्याच्यामुळे अर्थातच ख्रिस्ती समाज असेल आणि त्याबद्दलच्या अनेक गोष्टी असतील त्या मला शिकायला मिळाल्या. आणि जसं आत्ता भोंग्याचा विषय निघाला किंवा तो गाजतो आहे, मला अतिशय दुर्दैव वाटतं महाराष्ट्राचं, कारण की आपली संताची भूमी आहे, संतांची भूमी आहे, सूफी संत असलेली मराठवाड्याची भूमी आहे जिथे आपण सगळेजण इथे वसलेलो आहोत. आणि हे सगळं होत असताना माझं बालपणात गायत्री मंत्र असतील, प्रवचन असतील, वारकरी समाजाशी किंवा भागवत पंथ म्हणतो आपण किंवा संप्रदायाशी अतिशय आत्मीयता वाटते. हे सगळं कारण की लहानपणापासून ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या. आजूबाजूचा समाज अतिशय प्रगल्भ होता, घरातले प्रगल्भ होते. आमच्यावरती कुठल्याही पद्धतीचं प्रोग्रामिंग करण्यात आलं नाही कुठल्याही रिलिजनचं. मला वाटतं ते आपण थांबवलं गेलं पाहिजे. नाहीतर आत्ता जी काही परिस्थिती आहे किंवा 25 वर्षांपूर्वी जे तरुण होते त्यांनी जे काही भोगलं किंवा फाळणीचा काळ असेल, दर 25 वर्षांपासून म्हणजे अनेक पिढ्या बघा फरफटल्या गेल्यात. आणि आत्ता ही येणारी पिढी किंवा आत्ताची जी पिढी आहे तिची पण फरफट करण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येतात. पण माझ्यासारखी पत्रकार नक्कीच प्रयत्न करीन की या सगळ्यांमधून समाजाला दिशा दाखवण्याचं. अर्थातच जसं आपण नेहमी सांगतो, एक गोष्ट सांगतो की एक वणवा लागलेला आहे आणि तिथे एखादी चिमणी असेल, ती आपल्या चोचीमध्ये जेवढं पाणी थांबतंय ते चोचीतून ती पाणी घेते आणि जाऊन तिथे शिंपडतीये, कारण की पुढच्या इतिहासामध्ये तिचं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये असेल. तर मला वाटतं की आपण सगळे जर चिमण्या झालो ना, मग मी चिमणी आहे पण या अनेकांची खूप मोठी ताकद आहे, धबधबे आहेत, धरणं आहेत, तर ती त्यांनी नक्की ओतावीत. आपण आपल्या चौकटीमध्ये राहून लोकशाही बळकट करण्याचं म्हणजे आपण लोकशाही मूल्य किंवा लोकशाहीमधील वेगवेगळी असणारी आपल्या साठीची अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतील, हे सगळं मला फक्त अभ्यासात नाही वाचायचं आहे, हे फक्त मला पाठांतर नाही करायचं आहे. कारण की आत्ताच शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली की संविधानाबद्दलचा अभ्यासक्रम जो आहे तो आता कंपल्सरी सगळ्यांना येणार आहे. पण मला सांगायचं, लहानपणापासून मला शिकवलं जातं आहे की ही हिंदू आहे, ती मुस्लिम आहे, ती ख्रिश्चन आहे, हा आमका तो ढमका, ही स्त्री आहे, तो पुरुष आहे, तो तृतीयपंथी आहे. आपण समाज कधी बनणार आहोत? तर ही जी प्रोग्रॅमिंग होते ना ती बंद केली गेली पाहिजे. आपण सगळ्यांना जोपर्यंत हे नाही शिकवणार की आपण हाडामासाचे ऑक्सिजन घेणारे आणि ऑक्सिजनच इनहेल करणारे प्राणी मात्र आहोत, वी आर लिव्हिंग बिंग, हे जोपर्यंत आपण ह्युमन आहोत हे जोपर्यंत बिंबवलं जाणार नाही तोपर्यंत लोकशाही मूल्यांमधला डिस्क्रिमिनेशन, विषमता, समतेला असलेलं मोठं महत्त्व जोपर्यंत प्राप्त होणार नाही आणि देशातली विषमता, मग ती विषमता कुठली कुठली असेल तर ती वयाची आहे, वर्गाची आहे, लिंगाची आहे,
धर्मांची आहे, जातींची आहे आणि न जाणो पंथांची सुद्धा आता आहे. कारण की आता जगभरातला जर आपण विचार केला तर पंथांमधल्या सुद्धा लढाया त्यांचा पण एक मोठा इतिहास आहे आणि तो रक्तरंजित इतिहास आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन इथे बोलताना, एक पत्रकार म्हणून बोलताना मला जी जबाबदारी देण्यात आलेली आहे, तर एक पत्रकार म्हणून मी जेव्हा वावरते तेव्हा अर्थातच एकाच वेळी एक महिला म्हणून माझी संवेदनशीलता, एक पत्रकार म्हणून माझी जबाबदारी, एक नागरिक बनून असलेली माझी जबाबदारी, ह्या सगळ्या गोष्टींचा मला विचार करावा लागतो किंवा तो माझ्या बातमीदारीमध्ये उमटतो. आम्ही जेव्हा डेस्कवरती कामं करतो किंवा फील्डवरती जाऊन कामं करतो तेव्हा नक्कीच दृष्टिकोनाचा फरक हा होतोच. आणि मला वाटतं की लोकशाहीमध्ये, पत्रकारितेमध्ये सुद्धा महिला ही तितक्याच महत्त्वाच्या आहेत जितके पुरुष सहकारी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पत्रकारितेमध्ये सुद्धा महिला पत्रकार ह्या फक्त सुंदर गुडिया असं म्हणून त्यांचं स्थान नसावं, तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगले बीट्स आहे. बीट्स म्हणजे आम्ही एखाद्या क्षेत्रात जसं काम करतो, राजकीय असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, हे बीट असं आमच्या पत्रकारितेच्या विषयांमध्ये म्हटलं जातं. मग ही महिला पत्रकार आहे तर ती राजकारण नाही कव्हर करू शकत किंवा तिला तेवढी बुद्धिमत्ता नसेल असंच ऑलरेडी अनेकांचा समज असतो. नाहीतर तो समज अनेक पत्रकारितेतल्या पिढ्या आमच्या पूर्वीच्या त्या घेऊन चाललेल्या आहेत. सरसकट हे मी विधान करणार नाही, पण मी इथे आज बोलते कारण की माझे जे वरिष्ठ आहेत त्यांनी मला दिलेली ही संधी आहेत. माझ्या कामामध्ये मला आज दिलेलं स्वातंत्र्य की ना तुम्ही आज जावा आणि तुम्ही बोला, मला ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे संवेदनशील संपादकांबरोबर मी काम करते, मला ती संधी मिळाली. अर्थातच मी त्यासाठी लक हा फॅक्टर न मानता त्यांची असलेली संवेदनशीलता ही मला त्याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा वाटते. तर महिला पत्रकार म्हटल्यानंतर एकतर महिलांनी पत्रकारितेमध्ये यायचं का, त्याच्यामध्ये मग गट असतो तो प्राथमिक, मध्यम आणि श्रीमंत. तर अनेक तुम्हाला असं वाटेल की अरे पत्रकारितेमध्ये त्यातही अस्थिर अशा या क्षेत्रामध्ये कसं यायचं किंवा तुम्ही कसं राहाल. तर मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी कष्ट करणं आणि पुढे जाणं ह्या दोन गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. आणि पत्रकारितेमध्ये प्रचंड वाव आहे आणि त्यामुळे जेव्हा कव्हरेजची वेळ येते तेव्हा वारीपासून अगदी विष्णुमय जगवैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असं जे म्हटलं जातं ते जगणं पण वारीमध्ये होतं. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तेवढंच ते राजकीय क्षेत्रातील बातम्या असतील ते कव्हर करणं होतं. अनेक आमच्यामध्ये टेलिव्हिजनमध्ये रिपोर्टाज हा प्रकार असतो, जिथे जाऊन आम्ही ग्राउंड लेवलवरती जाऊन तिथले प्रश्न जे आहे तो मांडण्याचा प्रयत्न करतो. मग ते प्रश्न सफाई कामगारांचे असतील किंवा एखाद्या इलाइट क्लासमधले असतील, हे सगळे प्रश्न माझ्यासाठी समान आहेत. तिथं मी त्याचं मार्केट व्हॅल्यू नाही बघणार, पण ऑफकोर्स आत्ता सध्या ते घडताना आपल्याला दिसतंय आणि हे दुर्दैवी आहे. मला वाटतं सगळ्यांनीच यावरती विचार करायला पाहिजे. आमचं असं डिस्कशन चालतं की क्लिक बेट, आता सध्या तुम्ही बघत असाल टायटल. माझी एक मैत्रीण आहे तृतीयपंथी, तिच्याशी बोलताना तिने मला सांगितलं की अरे अशा पद्धतीचे टायटल असतात की तुम्ही त्यांच्या जेव्हा अंत्यसंस्कार केले जातात तेव्हा त्यांना चपलेने मारलं जातं, का मारतात चपलेने, तर असे टायटल्स दिसतात. त्याला क्लिक बेट ही टेक्निकल टर्म आहे. तर अंधश्रद्धा पसरवण्याचं ते काम आहे. ती म्हटली की असं काहीच नसतं. पण हे वाचलं किती जातं माहिती आहे, त्याला 2 मिलियन 3 मिलियन व्ह्यूज असतात, ज्याला 20 लाख 30 लाख, 1 मिलियन म्हणजे 10 लाख. म्हणजे कुठेतरी मी इथे पत्रकार आहे, तुम्ही श्रोता आहात किंवा तुम्ही माझे वाचक आहात, तुम्ही त्या वाचनाला जास्त महत्त्व देतायत. त्याच्यामुळे त्यांना वाटतं की अरे नाही हे रेटिंग आहे, मग ह्याच बातम्या करा ना. मग कशाला तो सफाई कामगार टँक साफ करताना मरतोय, तो गुदमरतोय, त्याच्याकडे कोणाचंच लक्ष जात नाही, त्या बातम्या वाचल्या जात नाही. किती मोठं दुर्दैव आहे. तर मला वाटतं की आता लोकशाहीवरती ती मोठी जबाबदारी आलेली आहे, तुम्हा आम्हांवरती ती जबाबदारी आली आहे, संवेदनशीलतेची जी जबाबदारी आहे आणि आपण आपल्या क्षेत्रामध्ये राहून मला वाटतं हे काम करायला पाहिजे. आणि सरांनी एक मला महत्त्वाचा मुद्दा सांगितला की पहिली माझी पिढी आहे कुरेशी समाजातून शिकणारी माझ्या गावात असेल. तर तुम्हाला माहिती आहे गोवंश हत्याबंदी कायदा युतीच्या सरकारपासूनचा हा सगळा सिलसिला. आणि माझे वडील जरी त्या व्यवसायात नसले तरी पण आपण जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही किती मोठे व्हा पण तुमच्या मुळांशी तुम्ही संबंध तोडायचा नाही आहे. तर अर्थातच आंबेडकरांच्या सगळ्या जीवनाने प्रभावित झालेली एक विद्यार्थिनी आहे. तर त्यावरती मी
तर मी ही आयडिया दिली आमच्या संपादकांना की मला वाटतं की या क्षेत्रामध्ये आता कडून आता राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी हे विधेयक जात आहे, त्याचा कायदा होईल आणि त्याचा खूप मोठा परिणाम होईल, मला ते दिसत होतं. आणि मग मी त्याच्यावरती कव्हरेज केलं. आमच्या संपादकांनी मला ते कव्हरेज करण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्यांनी जर मला ते सांगितलं नसतं की तू कर, तर कदाचित ती कधीच बातमी झाली नसती. आणि पुरस्कार रूपाने मला मिळालेली जी पाठीवरची थाप आहे, मला वाटतं ती माझ्या जबाबदारीची जाणीव करून देणारी थाप आहे. मी त्याला तेवढंच मानते त्या पुरस्काराला. आणि त्यानंतर त्या विषयावरती वार्तांकन करणाऱ्यांची संख्या वाढली. मला वाटतं की कुठेतरी मार्केट व्हॅल्यू पाहिली गेली का? कारण की त्या विषयावरती इतक्या मोठ्या प्रमाणावरती किंवा सफाई कामगारांचे विषय असतील, मी जेव्हा कव्हरेजसाठी त्या वस्त्यांमध्ये गेले, मी ती लिंक मी नक्की सरांना सांगेल, कमेंटमध्ये मी टाकील आपल्या निवडणूक आयोगाच्या आजच्या या लाईव्ह सेशन जे चाललं आहे त्याच्यामध्ये. तुम्ही बघू नाही शकणार ते कव्हरेज. माझं चॅलेंज आहे तुम्हाला सगळ्यांना, कारण मी आहे ती दृश्य दाखवलेली आहेत, ती ब्लर नाही केली आहेत मी. ती आपली घाण साफ करतात, आपण तिथे थांबू शकत नाहीत आणि ते लोक साफ करतात, आपण बघू शकत नाही चित्र स्वरूपामध्ये. तर विचार करा, मग तिथपर्यंत का नाही जाते आपण? अनेक वेळा आपण बातम्या जर पाहिली तर बाबा एखादी टाकी साफ करताना, मला वाटतं की आता सगळे अधिकारी मित्रमैत्रिणी आहेत इथे, खूप अधिकाराने मी त्यांना मित्रमैत्रिणी म्हणते, कारण की आपण लोकशाहीच्या या संवादामध्ये सहभागी झालेले सगळेजण आहोत. तर त्या ठिकाणी पत्रकार म्हणून त्या विषयाकडे संवेदनशीलतेने पाहणं. आजही मी BBC मीडिया ॲक्शनकडून एक वर्कशॉप अटेंड केला होता राष्ट्रीय स्तरावरचा, तेव्हा त्या विषयावरती सफाई कामगारांच्या अधिकाराविषयी आणि ज्या पद्धतीने आजही हाताने मैला उचलला जातो आपल्या देशामध्ये, अतिशय भयानक ही परिस्थिती आहे. आणि त्याच्यावरती वार्तांकन करणं, त्याला संवेदनशीलपणे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पण पाहणं गरजेचं आहे. ते इथे उपस्थित आहेत मोठ्या संख्येने. माझं त्यांना आवाहन आहे की प्लीज तुम्ही त्या लोकांसाठी काहीतरी एक भक्कम असं काम करा. आणि अर्थातच ती माझी जबाबदारी. तुमच्याकडे मी एक बोट दाखवते तेव्हा 4 बोट माझ्याकडे आहेत. नक्कीच मी प्रयत्न करीन. बोलण्यासाठी अनेक विषय आहेत. मला फक्त एकच वाटतं की पत्रकारितेमध्ये सुद्धा लोकशाही मूल्य खूप महत्त्वाची आहेत. ती मूल्य जपतच आम्हाला वार्तांकन करायचं असतं. पण कधीकधी असं वाटतं की पत्रकारांना सुद्धा लोकशाही मूल्य त्यांच्यामध्ये बिंबवण्याची गरज आहे का? कारण की अनेक पत्रकार, ही महिला पत्रकार ही काय करू शकेल, किंवा ही मुस्लिम पत्रकार आहे, हिला हेच कव्हरेज दिलं जाईल. तर मला वाटतं ही जी मानसिकता आहे, आम्ही पण एक माणूस आहोत मासाचे, त्यामुळे आमच्यामध्ये पण दुर्गुण असणार आहेत. पण ते जोपर्यंत आपण आपलं मेंदू साफ करणार नाही तोपर्यंत समाज साफ होणार नाही. आणि त्याच्यामुळे अनेक अशी लोक इतिहासामध्ये नेहमी उठतील आणि ते आपल्या सगळ्यांमध्ये लढाया लावतील. तर मला वाटतं की आपण सगळ्यांनी आपलं सत्सद विवेक कुठेतरी जागृत ठेवूयात आणि आपल्या देशाला मजबूत करण्यासाठी आपण सगळ्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी या सगळ्यामध्ये आपले एक छोटीशी जी कंट्रीब्युशन आहे, आपला सहभाग आहे, तो नोंदवूयात. एवढं बोलते आणि इथे थांबते. थँक्यू सो मच. हलिमासाठीचा प्रश्न आहे की जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशात आपण सुरक्षित आहोत का फक्त भारतातच लोकशाही धोक्यात आहे? मला खरंच वाटत नाही की लोकशाही मध्ये आपल्याला आता काही भीती आहे. आपण इथे सगळेजण आलो आहोत, आम्ही सगळे बोलतोय किंवा तुम्ही एकमेकांशी बोलताय आणि तुम्हाला कोणीही, किंवा आपण निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमाला इथे आलेलो आहोत, आपण वेगवेगळ्या ठिकाणावरनं इथे आलेलो आहोत, आपण वेगवेगळ्या वर्गातले, वेगवेगळ्या धर्मातले, वेगवेगळ्या जातीतले, वेगवेगळ्या विचारसरणीचे सगळेजण इथे आहोत. मला वाटतं हेच लोकशाहीचं महत्त्वाचं स्थान आहे, हे त्याची जान आहे असं आपण म्हणूयात. आणि मला असं वाटतं की आपल्या लोकशाहीला धोका तेव्हाच असेल जेव्हा आपण सगळेजण मिळून लोकशाही बळकट करण्यासाठी आणि ती टिकण्यासाठी आपण जर प्रत्येक जणांनी प्रयत्न केला तर मला नाही वाटत. आणि भारतातली लोकशाही जी आहे, भारतातल्या लोकशाहीची उदाहरणं आणि भारतातल्या लोकशाहीचा आदर्श जग घेतो आणि त्याच्यामुळे जगामध्ये आपण जर म्हणतो की आपण ॲज अन लीडर आपण एमर्ज होतोय, पण मला वाटतं की जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. धोका आहे, भीती आहे की नाही, इफ अँड देन या प्रश्नांपेक्षा मी जसं म्हटलं की आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत, किंवा सर जसे म्हणालेत
की जी मुलं आत्ता मतदार होऊ पाहणार आहेत त्या सगळ्यांनी डोळसपणे राहा आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, फेसबुक युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेऊ नका, तर डोळसपणे शिका, आपल्या मोठ्यांशी बोला. नेहमीच पुस्तकं जी आहेत, सगळ्याच पुस्तकांमध्ये लेखकांच्या भूमिका काय आहे त्या जाणून घ्या आणि मग आदर्श काय घ्यायचा आहे तो आपण सगळ्यांनी प्रयत्न करा. असं मला वाटतं की हेच त्याचं उत्तर असू शकेल.